मला असं वाटतं ना खरंच त्या चिटकुमाने काहीतरी केलं असेल. मला असं नक्की वाटतंय. मला खात्री आहे हे मुद्दामून जर कोणी केलं असेल बघितलंस. अगं भद्रा तू काय बोलतेस? हा अगं चिटकुमा संपलाय आणि हे सगळं करायला तू जिवंत असायला पाहिजे ना. संपलाय तो, मेलाय. काका पण त्याचा आत्मा. अरे काय तू पण. अगं चिटकुमा मेलाय, तो संपलाय. मग आता कशाला परत त्याचा विषय काढायचा? तेच तर. आणि भद्रा तू काय, तो वायरमॅन आहे शक्ती. तो वायरमॅन सकाळी सकाळी घेऊन आला असेल, दुसरं काही नाही. त्याच्यावर प्लीज विश्वास ठेवू नका तुम्ही. आणि मुळात हे सगळं करायला कोणाची हिंमत तर पाहिजे. आपण सगळीच इथे आहोत, तसं कोण करेल? कशाला करेल? नाही नाही नाही, बरोबर बोलते तुम्ही. मला आता पटतंय ते. नाही बरोबर आहे. तो मूर्ख वायरमॅनच त्यांनीच काहीतरी नाटकं काहीतरी उगाच सांगत होता. तो त्याला 4 पैसे मिळालेत ना जास्त लोकांकडनं, म्हणून तो काहीतरी मुद्दाम सांगितलं. नाही असं नसेल काहीतरी. कोण कशाला करेल? म्हणजे ते वायर घेऊन असं पुढे चालत जाईल, त्या स्टूल वर चढेल, प्लस मायनस करत त्या हात पोचणार नाही तरी पण त्या टाकीत टाकेल. कशाला? कोण कशाला करेल एवढं? तेच म्हणाली ती. कशाला तेच कशाला. शक्ती ऐक ना, हे बघ तरीही मला असं वाटतं ना की आपण बेफिकर राहून नाही चालणार. आपल्याला सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. आपल्याला तू आमच्यासाठी खूप महत्वाची आहेस ग. आमच्या म्हातारपणाची काठी आहेस तू. तुला काही झालेलं आम्हाला नाही चालणार. आणि तू फक्त आतापासून एवढंच लक्षात ठेव, तू घरात काही काम करायचं नाहीयेस. चिरायचं नाही, कापायचं नाही, किचन मधली कुठलीच कामं करायची. तू फक्त बसून राहायचंस, फक्त बसून. तू फक्त आराम करायचंस. आणि मी थोडे दिवस अम्माची जागा घेतली तर चालेल का? म्हणजे मी तुझी आई झाले तर चालेल का? म्हणजे मला खूप काळजी वाटत राहते ग तुझी. मी थोडे दिवस तुझ्या रूम मध्ये झोपलं तर चालेल का? म्हणजे मी आले तर. अहो भद्रा मॅम, एवढं सगळं करायची काहीच गरज नाहीये. मी ठीक आहे. नाही म्हणजे मला काळजी घेता येईल तुझी. बाकी अहो तुम्ही शांत व्हा, मी घेईन माझी काळजी. नका काळजी करू. घेशील काळजी? हो काळजी घ्या. चला चला चल चल चल. वायरमॅनच प्यायला होता. चिटकुमा ऐक ना. काय झालं? काय सुचलं का? शक्तीला इथून कसं गायब करायचं त्याबद्दल? अरे काय झालं? काही सुचतंय की नाही? ते नाही सुचले. सुचेल मला, लवकर सुचेल. पण मला अजून काही सुचत नाही तुम्हाला? अरे अर्धा दिवस संपला आणि तुम्ही इथे स्वस्त कसं काय बसू शकता? स्वस्त बसलेली नाही होत मी. आम्ही विचार करतो पण सुचायला तर काही पाहिजे. अरे मग चालव डोकं. माझा देह नष्ट व्हायच्या आत सुचेल ना तुला? सुचेल ना? हो करू काहीतरी. काहीतरी नाही, एकदम पक्का आणि जालिम उपाय सुचला पाहिजे. हो य मला शक्तीकडे घेऊन चला. शक्तीकडे घेऊन चला. मला तिच्या सोबत राहायचंय. एक मिनिट थांब जरा. काय बोलतेस तू? तू ना असं रागाच्या भरात येऊन ना काही बोलू नकोस. हा
नाहीतर ना पकडला जाशील तू. भद्रे, मी तिच्या घरी असताना पकडलो गेलो नाही तर इथे नाही पकडलो जाणार. शक्तीला माझ्या देहापर्यंत कसं न्यायचं हे ठरेपर्यंत मी स्वतः तिच्या सोबत राहून तिची काळजी घेणार. चला मला घेऊन तिच्याकडे. मी काय म्हणतो, हा आता बोलतो तिची काळजी घेणार, उद्या तिच्या प्रेमात पडणार आणि परवा तिच्याशी लग्न करणार असं जर बोलला ना तर याचा देह आणि हा 12च्या भावात जातील. अरे कसला विचार करताय, घेऊन जाताय ना मला तिच्याकडे. काय नाही सहज आपलं. कसला नाही. चला शक्तीकडे घेऊन. सनी घेणार की ताशा? नको म्हटलं ना मला, नको आहे बघा. विजयलक्ष्मी थोडं घे ग, तुला औषधं घ्यायची आहेत. नाही नको मला. विजयलक्ष्मी फक्त 4 चमचे घे ग. नाही नको मला. हे बघ विजयलक्ष्मी, तुलाच बरं वाटेल ग. नको मला, खरंच नको. घे ग विजयलक्ष्मी, थोडस खा, जरा बरं वाटेल तुला. बघ ऐक, सांगतो तुला मी. नको नको नको. घे ना. अम्मा शक्ती सांग नाही गप्पा. अम्मा अगं थोडस खा ना ग. हा तुला औषधं घ्यायची आहेत ना, आणि उपाशा पोटे औषधं नाही घेता येणार. शक्ती, मला काय झालं असतं, मी कशाला औषधं घ्यायची म्हणते. आणि मला सांग, मुळात आपण या बंगल्यात काय करतोय, आपल्या घरी का नाही जात आहोत. अम्मा आपण ना थोडे दिवसच इथे राहणार आहोत. अगं आपल्या घरचं काम काढलंय ना, मग घरचं काम पूर्ण झालं ना की आपण आपल्या घरी परत जाऊ. तू घे, तू 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 ही पेस्ट घे बघू. घे घे अम्मा, अम्मा घे. औषधं घ्यायची आहेत ना. अम्मा थोडस खा ना, अगदी 4 घास. घे घे. चला चला, पोहोचलो आपण शक्तीकडे. शक्ती, घ्या घ्या घ्या, आधी तुमच्या अगुरावला घ्या 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 घ्या. अगं केव्हापासून माझ्या मागे लागला होता, शक्तीकडे सोड शक्तीकडे सोड. एकदाच घेऊन आले बाबा मी तुझ्याकडे. असं काय बघते, गंमत करतेय मी. बावलाय तो कसा बोलेल. मी आपलं